नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतंच उरणमध्ये एका 22 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। उरण शहरात NI हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय 22 ही गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी घरातून निघाली। ती दुपारी 1:30च्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली, मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही। मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशश्री शिंदे हरविले असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली। तिचा शोध सुरू होता, मात्र ती कुठेही सापडली नाही। शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी रात्री उरण तालुक्यातील कोट नाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले। सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आले। मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली। सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे हिचेच असल्याची तपासातून निष्पन्न झाले आहे। पोस्टमार्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब पोस्टमार्टम मधून समोर आली आहे। सदर घटना समजताच शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे प्रतिनिधी सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य, जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली। घडलेल्या घटनेचा सर्वांनीच जाहीर निषेध केला। यशश्री शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आलेले आहेत। तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले होते। सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे। यशश्री शिंदे हिचा खून कोणी केला, यशश्री शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत। उरणमध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत असून या अशा प्रकरणात पोलीस प्रशासनाने त्वरित ॲक्शन घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेने केली आहे। यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निर्दयी, क्रूर व निंदनीय असल्याने मानव जातीला काळिमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी व्यक्तीला, आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे। आताच आमदार महोदयांनी सांगितलेलं आहे आपल्याला की 25 तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक 26ला ती घटनेची माहिती मिळालेली आहे आणि यातला जो काही संशयित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत। मृतदेहाची काही अगदी निर्माण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते। निश्चित तिच्या पोटावर आणि याच्यावर वार आहेत हे निश्चित आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता काही सर्वच गोष्टी इथं मी आता तपासाला तरी स्पष्ट करू शकत नाही, त्याला मर्यादा आहे तपासाला। आपल्या किती टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा काही त्या प्रोसिजर सुरू झाले आहे का? 5 टीम ऑलरेडी एक्झिस्ट आहे, 2 टीम बाहेर आहे, 3 टीम या स्थानिक लेवलवर कार्यरत आहे। यशश्री शिंदे हिची काल मिसिंगची कंप्लेंट काल संध्याकाळी परवा संध्याकाळी पोलीस स्टेशन येथे उरण पोलीस स्टेशन हद्दीत झाली होती, परंतु मला माझे सहकारी खारघरची विद्या सकटे यांचा फोन आला। ही जी काही यशश्री शिंदे होती ती त्यांच्या मुलीच्या सोबत कामाला जात होती, म्हणून तिने मला फोन केला की माझ्या मुलीची मैत्रीण उरणमध्ये हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही आहे। त्यानंतर मी उरण पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अधिकारी भीमा शिंदे यांना फोन केला की अशी कंप्लेंट आपल्या हद्दीत आहे, तर आपण काय केलं? ते म्हणाले आत्ता आम्ही टॅकिंगला टाकलेला आहे मोबाईल, म्हणजे ही काल संध्याकाळची गोष्ट होती। जर ती परवा हरवली होती आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती तर मग तिला ट्रॅकिंगला तिचा नंबर टाकण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली? उरणमध्ये ही घटना झालेली आहे। ही उरणच्या पूर्ण सुसंस्कृत उरण याला लाजवणारी ही खरं तर घटना आहे। खरं तर आपण बघाल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठी जे काही ग्रुप आहेत हे सरसावलेले आहेत आणि अशा प्रकारे जर
चालत राहिलं तर उरणमधील असलेल्या मुलींना हे रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होईल. या यशस्वी म्हात्रे यांना यशस्वी शिंदे यांना खरं तर त्यांचे आरोपी आहेत हे लवकरात लवकर भेटले गेले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या उरणवासियांची सगळ्यांचीच मागणी आहे. कारण की उरणमध्ये राहत असल्या कारणाने आमच्या उरणवासियांची ती लेक होती आणि अशाच जर लेकी सुना जर रस्त्यावर बऱ्या कापल्या गेल्या तर मग आमच्या मुलींना कुठे सिक्युरिटी काय आहे. आणि अशाच पद्धतीने जर पोलिसांनी जर परवा झालेली जर कंप्लेंट होती आणि तिच्यावर जर कारवाई करण्यासाठी जर त्यांनी एवढा वेळ लागला असेल तर याच्या सगळ्याच गोष्टीची एकदम सखोल पद्धतीने कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे.